मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। खरी शिवसेना कोणती? एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहांकडून शिंदेंचं कौतुक। तुम्ही 10 वर्षांमध्ये मुंबईसाठी काय केलं? धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून ठाकरेंच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल, तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाडाही वाचला। उद्धव ठाकरेंची आमदार खासदारांसोबत डिनर डिप्लोमसी, मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना, मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचेही सुतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही, अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडेंनी सुनावलं। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं भाष्य। राज ठाकरेंसोबत युतीसंदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवलाय, संजय राऊतांचं वक्तव्य। माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता, चंद्रराव तावरेंकडून चेअरमन पदासाठी रंजन तावरेंच्या नावाची घोषणा, अजित पवारांना आव्हान देणार। संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये, विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पुढे दुमदुमलं। नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम, मुख्यमंत्री फडणवीसांकडून दर्शन। उजनी धरणातून 10,000 क्युसेकनं भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग, 7 ते 8 दिवसामध्ये हे पाणी चंद्रभागेमध्ये पोहोचणार। आषाढी वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सोय। बाईक, कॅब, ऑटो राईडसह सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार, अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। देशभरात आज 11वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये विशाखापट्टणममध्ये योगाभ्यास, तर नागपूरमध्ये गडकरी आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। बीडमधील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर, बार्शी नाका परिसरामध्ये नळाला दुर्गंधीयुक्त पाणी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। निवडणुकांनंतर 45 दिवसांमध्ये सर्व फुटेज नष्ट करणार, याच कालावधीमध्ये निकालाला आव्हान द्यावं लागणार। फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमामध्ये बदल। पायलटच्या प्रसंगावधानतेमुळे एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला, शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले। हैदराबादहून मुंबईला येणाऱ्या विमानामध्ये उड्डाणावेळीच बिघाड। सोनं 500 रुपये ते चांदी 1700 रुपयांनी स्वस्त, सोन्याचे दर 98,900 रुपये, तर चांदी 1,05,000 रुपयांवर। वरंध घाट अवजड वाहतुकीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत बंद, पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कॅनडा दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करत भेटीचं निमंत्रण दिलं, मात्र ओडिशामध्ये यायचं असल्यानं अमेरिकेला गेलो नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। इंग्लंड विरुद्ध कसोटीच्या पहिल्या डावामध्ये जयस्वाल आणि कर्णधार गिलचं शतक, पहिल्या दिवसाअखेर भारताच्या 3 बाद 359 धावा, भारत मजबूत स्थितीत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।